नमस्कार मंडळी. तर आज मी इथे पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे. वजनी प्रमाण 250 किंवा 300 ग्रॅम ही डाळ असेल. डाळ घेताना वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजूनच घ्या, म्हणजे डाळीसाठी लागणारे पाणी आणि गूळ ह्याचे प्रमाण चुकणार नाही. डाळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. ही डाळ मी आता 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता मी इथे 1.5 वाटी पाणी डाळ शिजण्यासाठी टाकले आहे, कारण इथे मला डाळीचा कट काढायचा नाही. जर तुम्हाला डाळीचा कट काढायचा असेल तर इथे 3 वाटी पाणी टाका, म्हणजे 1 वाटी डाळीसाठी 3 वाटी पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. डाळीमध्ये चिमूटभर मीठ टाकले, अर्धा चमचा हळद टाकली. हळदीमुळे पुरणाला छान कलर येईल. आणि 1 चमचा इथे तेल टाकून घेतले. तेल टाकल्यामुळे डाळीचं जे पाणी असतं ते डाळ शिजताना बाहेर येतं, ते येणार नाही. डाळ शिजण्यासाठी कुकरच्या 4 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घेणार आहे. डाळ शिजत आहे तोपर्यंत इथे पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया. 1 वाटी गव्हाचे पीठ आणि पाव वाटी मैदा घेतला आहे आणि तो बारीक चाळणीनेच आपल्याला चाळून घ्यायचा आहे. पाव चमचा मीठ टाकून घेतले. 1 वाटी पाण्यामध्ये पाव चमचा हळद टाकून मिक्स करून घेतली. पिठामध्ये 2 चमचे तेल टाकून पिठाला व्यवस्थित चोळून लावले. हळदीचे जे पाणी आहे त्याने पीठ मळून घेऊया. थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे आहे. चपातीला जसे आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडी सैलसरच अशी कणिक इथे मळून घेतली आहे. 1 ते 2 चमचे तेल टाकून कणिक पुन्हा चांगली मळून घेतली. कॉटनचा स्वच्छ रुमाल घेऊन पाण्याने ओला करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ आता अशा पद्धतीने गुंडाळून झाकून ठेवायचे आहे. त्यावर मी थोडंसे हलकं असं पाणी टाकून घेतलं आहे. आता हे आपण 15 ते 20 मिनटं झाकून ठेवूया. कुकरच्या 4 शिट्ट्यामध्ये डाळ ही चांगली शिजली आहे. आता इथे कुठलेही पुरणयंत्र किंवा चाळणीचा वापर न करता डाळ मी इथे मिक्सरमध्येच काही सेकंदातच वाटून घेणार आहे. डाळ वाटताना मिक्सर चालू बंद करूनच डाळ वाटून घ्या. तुम्ही पाहू शकता किती मस्त बारीक अशी डाळ आपली वाटून झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी 2 ते 3 वेळा डाळ थोडी थोडी वाटून घेतली. सगळी डाळ वाटून झालेली आहे. मिक्सरच्या भांड्याला जी डाळ चिकटली आहे ती मी व्यवस्थित चांगली काढून घेतली आहे. ती आपल्याला वाया घालवायची नाही आहे. 1 वाटी डाळीसाठी 1 वाटीच गूळ घेतला आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे, पण आपण आपल्या आवडीप्रमाणे गूळ कमी किंवा जास्त करू शकतो. ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली होती तोच कुकर साफ करून मी गॅसवर ठेवला आहे. पुरण करताना नेहमी जाड बुडाचेच भांडे घ्यायचे. कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकून सगळ्या बाजूने लावून घेतले. पुरण शिजताना भांड्याला चिकटत नाही. वाटलेले पुरण कुकरमध्ये टाकून घेतले. गूळही ते टाकून घेतला आहे. पुरण आणि गूळ दोन्ही एकत्र छान मिक्स करून घेऊया. आता हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. गूळ वितळला की पुरणही पातळ होते.
5 ते 6 मिनिटानंतर पुरण हळूहळू घट्ट व्हायला लागले आहे. पुरण झाले की नाही ते ओळखण्यासाठी चमचा पिठामध्ये उभा करायचा आहे. चमचा पिठामध्ये पडला म्हणजे समजायचे की आपले पुरण अजून तयार झाले नाही. आता 1 ते 2 मिनटं अजून पुरण मी शिजवून घेतले. आता तुम्ही पाहू शकता चमचा आपला एकदम परफेक्ट उभा राहिलेला आहे, म्हणजे आपले पुरण तयार झालेले आहे. अर्धा चमचा इलायची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर आणि वरून थोडेसे जायफळ किसून टाकले आहे. गॅसची फ्लेमही बंद केलेली आहे आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅस मध्यम ते स्लो आचेवरच ठेवायचा आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आपलं पुरणही तयार झालेलं आहे आणि आता इथे आपण जे मळून ठेवलेलं पीठ आहे तेही पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून मळून घ्यायचे आहे. इथे पीठही आपले खूप मऊसूत आणि लवचिक असे तयार झालेले आहे. पिठाला अशी तार आली की समजायचे की पीठ आपले पुरणपोळीसाठी तयार झालेले आहे. पीठ इथे मी छोट्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे. मी हे साजूक तूप घरी बनवलेलं आहे, तर त्याचा वापर मी पुरणपोळीला लावण्यासाठी करणार आहे. पुरणही मी एका छोट्या डब्यात काढून घेतले. पुरणपोळी जेवढी लहान किंवा मोठी करायची असेल तेवढा इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे. पिठाचा गोळा जो आहे त्याच्यापेक्षा पुरणाचा गोळा मी इथे दुप्पटच घेतला आहे. तेव्हाच पुरणपोळी खायला खूप छान लागते. पुरणपोळी लाटण्यासाठी मी इथे मैदा वापरला आहे. तांदळाचं पीठ वापरले तरीही चालेल. पिठाची अशा पद्धतीने वाटी करून त्यामध्ये पुरण भरून घेऊ. पुरण हलक्या हाताने आतमध्ये ढकलत पिठाचा गोळा करून घेऊ. सगळ्या बाजूनी कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत. आता थोडासा मैदा लावून सगळ्या बाजूनी पोळीसारखी करून घ्यायची आहे, म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरले जाते. एका बाजूला जास्त किंवा एका बाजूला कमी असं होत नाही. आणि आता पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने कडेकडेनेच लाटायची आहे, त्यामुळे पुरणपोळी फाटत नाही. पोळी लाटताना मध्ये थोडासा पिठाचा हात लावल्यामुळे पोळी फाटण्याची शक्यता कमी असते. आणि इथे पुरणपोळी ही छान आता पातळ अशी लाटून झालेली आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून तवाही गरम करून घेतला आहे. पुरणपोळी तव्यावर टाकून घेतली आहे. एका बाजूने पुरणपोळी चांगली भाजून झाल्यावर पलटी करून घेऊया. दुसऱ्या बाजूनही चांगली भाजून घ्यायची आहे. पुरणपोळी छान टम्म फुगल्यावर वरून तूप किंवा तेल लावून घेऊया. पुरणपोळीसारखी अलटीपलटी करायची नाही, त्यामुळे ती नीट फुगणारही नाही आणि फाटूही शकते. अशा पद्धतीने पुरणपोळी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.